अशा लोकांना त्यांची लायकी दाखवायची असेल, या लोकांचा घमंड अहंकार मोडून पाडायचा असेल तर एकच मंत्र आहे, तो म्हणजे ओम दुर्लक्षाय नमः. मूर्ख लोक, वाईट लोक नेहमी आपल्यातील वाईट गुण शोधत असतात. त्यांच्याबरोबर कितीही चांगलं वागा पण ते त्यांचे गुण दाखवतातच. ते म्हणतात ना, कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच, म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं बरं. या वाईट लोकांसमोर स्वतःला अजिबात कमी समजू नका, स्वतःला कमजोर पडू देऊ नका. कारण एकदा का तुमची कमजोरी त्यांना कळाली की ते त्याचा फायदा हे लोक नेहमी घेतच असतात. अशी लोक वादाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. हे लोक तुमच्याबद्दल निंदा करत असतात, वाईट गोष्टी पसरवत असतात. पण या सर्व गोष्टी कृतींवर तुम्ही शांत राहणं, त्यांना कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया न देणं त्या लोकांसाठी त्यांची लायकी दाखवून दिल्याप्रमाणे आहे. ते म्हणतात ना, कुत्रा आहे तो भुंकणारच, म्हणून भुंकणाऱ्या कुत्र्याला दगड न मारता बिस्किट किंवा भाकरी खायला देऊन पुढे निघून जायचं. घमंडी लोक किंवा तुमच्यावर जळणारी लोक तुमच्या एका चुकीची कटाक्षाने डोळ्यात तेल घालून वाट बघत असतात. म्हणून त्यांच्यासमोर आपला ॲटिट्यूड असा ठेवा की ते आश्चर्यचकित होऊन जातील. अशा लोकांना स्वतःच्या मान सन्मानाची अजिबात पर्वा नसते. यांना चार लोकात किंमतही नसते, महत्त्वही नसते. म्हणून अशा लोकांच्या नादी लागून आपलेही महत्त्व कमी करायचे नाही. आपण फक्त शांत राहायचं. मूर्ख लोक स्वतःची लायकी स्वतःच्या वागण्यातूनच दाखवून देत असतात. त्यांना त्यांच्या स्वभावावर सोडून द्यायचं असतं. नेहमी लक्षात ठेवा, अशा लोकांना अजिबात भाव देऊ नका. कारण तुम्ही या लोकांना जेवढा कमी भाव द्याल किंवा त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष कराल तेवढाच त्यांचा माज घमंड तिथल्या तिथेच उतरेल. मूर्ख लोकांना कधीही ज्ञान द्यायला जाऊ नका. त्यांना कधीही शहाणपण शिकवू नका. कारण ते म्हणतात ना, गाढवासमोर वाचली रात्रभर गीता, सकाळी उठून रामाची आई सीता. अशा वाईट लोकांना भांडण करण्याची सवय असते, म्हणून ते तुमच्याशी भांडणाचे कारण शोधत असतात. म्हणून या मूर्खांच्या नादी लागू नका आणि त्यांच्याशी वाद करून त्यांना महत्त्व देण्यापेक्षा आपला मार्ग, आपले यश कशात आहे तेच पाहिलेलं बरं. हे विचार तुम्हाला कसे वाटले याची प्रतिक्रिया मला नक्की कळवा. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की एकदा सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ.